आज बनवलं चिकन सुक्का आणि तुम्ही सांगणार की रोज बनवते, काही वेगळं काय केलं नाही रे बाबा, नाही. हे चिकन सुक्का मी एक मिनिट हा हे चिकन सुक्का मी एक वेगळ्या प्रकारच्या मसाल्याने बनवलं आहे. आता तुम्हाला मसाला दाखवते आणि ह्याच्यामध्ये काही वेगळा नाही झाला. एवढा खराब झाला ना की मला माझाच मसाला टाकायला लागला. मी काही खोटं नाही सांगत. मी आता तुम्हाला दाखवते बघा. ऑनलाईन तर चिकन आणलं होतं आणि हे मसाला बघा. ह्याचे प्रमोशन काही नाही करते मी, पर हे किलरचे मसाले खूप मला फेसबुकला दाखवत होता. असं वाटतं की माझ्यासाठीच केलं आहे. मग मला असं वाटलं की यार एकदा ट्राय करूया. मग मी मागितलं, म्हणजे मागतवले तर ते 250 350 समथिंग असेल. आणि मी मागितवले आणि हे बनवलं तर टेस्ट केलं तर माझे पोरी म्हणतात, मम्मी हे मॅगीचा मसाला वाटते का? मला आई मी पण टेस्ट केलं. हे बघा चमचा पण ठेवला आहे बघा. आणि हे लाल लाल ना, आम्ही काही नॉनव्हेजच्या असं लावून ठेवतात. तर मी टेस्ट करून बघितलं तर मला पण चांगलं नाही वाटलं. म्हणजे यार काय दिलं बाबांनी आम्हाला. तर गॅस बंद केला. काय दिलं बाबांनी एवढं महाग आणि किती दिवसपासून मला सांगतो बघ बघ. म्हणजे फेसबुक जेव्हा उघडते ना तेव्हा आणि इंस्टाग्राम उघडते ना तेव्हाच बघा तुम्ही किलरचा मसाला बघा बघा बघा. एवढा दाखवला की मला घ्यावाच लागला है ना. तर हे बघा आता हे बघा आता चांगला झाला, थोडा फार चांगला झाला. कारण की मी टेस्ट करवलं तर पोरांना नाही मतलब चांगलं नाही वाटलं. तर मी काय केलं माहिती का, तेव्हाच मी म्हणे बाप रे आता माझ्या 1 किलोची चिकनची वाट लागेल. तर मी काय करू तर मी काय केलं माहिती का, मी जसं सुक्का करते ना ते सगळे मसाले टाकले थोडे. चिकन मसाले, धनी पावडर आणि जिरं पावडर आणि काय म्हणतात त्याला, एक प्रमोदचे मसाले आमच्या गावाला भेटते तो टाकले आणि थोडेसे. आणि एक अजून कोणता होता रे मसाला, एक मिरचीची पावडर टाकली आणि चिकन मसाला टाकला आणि निंबूची थेंब टाकलं. तरी जाऊन चांगलं झालं. एवढं चुतिया कशाला बनवतात यार. तुम्हाला पैसे पाहिजे तरी सांगा ना की आम्हाला 250ची पैशाची गरज आहे तर आम्ही देतो ना. तुम्ही मसाला बेचून पैसे मतलब कोणी असं अंधविश्वास करतात ना आणि तुम्ही असंच मागून घेतात. म्हणजे काय